त्याच्यानंतर द्रव्य दान करायचं असलं तर सगळ्याला करता येत नाही. कन्यादान करायचं असलं तरी, सकाळी विषय झाला वाटते आपला तो, कन्यादान करायचं असलं तरी त्याच्यासाठी कुळ पाहावं लागतं, गोत्र पाहावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपण, अन्नदान हे कोणालाही करता येतं. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचार. म्हणजे द्रव्य द्यायचं असेल तर पात्र विचार करावा लागतो. एकदा अपात्र दानाश्च भवेत् दरिद्रो दारिद्र्य दोषेन करोति पापम पापम प्रभावात् नरकम प्रयाति पुनर्दरिद्रो पुनरेव पापी. पद्मपुराणातला श्लोक आहे. अपात्र दानाश्च भवेत् दरिद्रो, माणूस अपात्र दान केला तर मनुष्याला दारिद्र्यता येते. धर्मराजा एकदा स्वर्गारोहणाला जात असताना हे सर्व पांडव, तर स्वर्गाच्या अगोदर नरक लागतो. स्वर्गाच्या अगोदर काय लागतो? नरकाच्या काही 28 प्रकारचे नरक सांगितलेले. मी तर काही नाही गेलो, पण तुम्हाला कधी वेळ असला तर ते पाहून या. मी काही गेलो नाही, वाचून सांगू लागलो मी. 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहे. मग त्याच्यामध्ये स्वर्गाला जात असताना, धर्मराजा जात असताना त्या नरक लागला आणि त्याच्या अंगावरचा वारा तिकडे जात असताना ते सगळे नरकातले लोक सुखी व्हायला लागले. म्हणजे आता इथं नगरी लागली तर जाऊनच यावं म्हणून मग तिथे गेले. गेल्यानंतर आता कुठं जर आपण गेलो चांगल्या ठिकाणी, कुठेही गेलो तर आपल्याला वाटतं ना तिथलं सगळं पाहावं म्हणून. एखाद्या तीर्थयात्रेला गेलो तसं त्यांना कुठलं वाटतं बा आहे तरी काय 27 प्रकारचे नरक, कोणता आहे कसं आहे पाहावं. बघितलं फिरून, आणि मग त्या कुंभपाक नावाच्या नरकामध्ये दुर्योधनाने बुडी दिलेली होती. कुंभपाकी दुर्योधने, कुंभपाके बुडी दिलेली दुर्योधने, लाजेना दाविना लाजेने मुख धर्मा, तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. त्या कुंभपाकाच्या त्या नरकामध्ये दुर्योधनाने बुडी मारलेली होती. मी म्हणलो तर कोणता दृष्टांत सांगत नाही, पण ते आला आता बघा. आता माझ्याकडे फक्त 20-25 मिनिट आहे, मला 3-4 अध्याय सांगायचे. मग त्या दुर्योधन आपला भाऊ आहे, अनुज आहे, सुयोधन म्हणायचे त्याला धर्मराज. आणि मग त्याला हात दिलाय वर काढण्यासाठी. हात दिल्यानंतर त्याने पुन्हा खाली बुडी घातली त्या नरकामध्ये. ते काही वर येत नाही. मग या कोपरापर्यंत हात त्या नरकाने भरला त्याचा. कुणाचा? धर्मराजाचा. मागे 2 चौकदार होते, इकडे नाही कोणी. मागे 2 चौकदार होते, सेवक होते त्या यमराजाचे, यमदूत होते. ते हसले. हसल्याबरोबर राजाने विचारलं कसं काय हसले? नाही म्हणे महाराज हसलो म्हणले. आता सर नाही म्हणले कसं काय हसले? काहीतरी कारण असलं पाहिजे, त्याशिवाय काय हसत नाही. बिनकामी जे माणसं हसतात ते मग ते कोणत्या कॅटेगरीमध्ये बसले?